नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर तुमचा स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनल मध्ये। तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहात बांगलादेश मध्ये आज 19 ऑगस्ट रोजी कांदा निर्यात किती झाला, सोलापूर बाजाराची स्थिती काय आहे आणि पावसामुळे सोलापूर बाजार मध्ये आवक मध्ये काय फरक पडला। तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। चॅनल वर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आज 19 ऑगस्ट रोजी बांगलादेश येथील दिनाजपूर लँड पोर्ट मध्ये एकूण 150 मेट्रिक टन कांदा पोहोचलेला आहे आणि बोमरा लँड पोर्ट मध्ये 202 मेट्रिक टन कांदा पोहोचलेला आहे। ही बातमी लँड पोर्टचे सेक्रेटरी अबू मुसा यांच्याद्वारे वेबसाईटवर अपलोड केलेली आहे, जे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, आता सोलापूर बाजाराची स्थिती जाणून घ्या। तर आज सोलापूर बाजारमध्ये एकूण 90 गाडीची आवक झालेली आहे आणि सोलापूर बाजार आता पहा। तर डॉलर मालाचे 18 ते 20 रुपये, मुकल मालाचे 14 ते 17 रुपये, मीडियम मालाचे 13 ते 16 रुपये, गोल्टा गोल्टी मालाचे 8 ते 13 रुपये आणि सुपर मालाचे 21 ते 22 रुपये आणि हे 21 ते 22 रुपये भाव क्वचित ठिकाणी गेलेला आहे। सोलापूर बाजार मध्ये आवक पावसामुळे कमी झालेली आहे, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये 3-4 दिवसापासून पाऊस खूप वाढला आहे आणि त्यामुळेच हैदराबाद आणि चेन्नई बाजारातील भाव वाढले आहे। हैदराबाद मध्ये 15 ते 26 रुपये आणि चेन्नई मध्ये 18 ते 27 रुपये पर्यंत बाजार पोहोचलेला आहे। सोलापूर बाजार मध्ये पांढरा कांद्याची आवक झालेली नाही, तरी अंदाजे आपण पांढरा कांद्याचे बाजार भाव जाणून घ्या। तर सरासरी पांढरा कांद्याचे बाजार भाव 800 ते 1800 रुपये पर्यंत आपण पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, आपण कांदा विक्रीसाठी मला संपर्क करू शकता, जे इथं नंबर दिलेला आहे आणि आम्ही तुमच्या मालाचे चांगले दर देऊ आणि आपल्याकडे रोखपट्टी तुम्हाला तुमच्या मालाची देण्यात येईल। तर आपल्या दुकानाला अवश्य भेट द्या। असेच आपले व्हिडिओ पाहत राहा। सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सर्व शेतकऱ्यांना माझा राम राम।